प्रशासनावरती कुठेतरी नाराज दिसतात. प्रशासनाच्या वतीने कालपासून प्रयत्न सुरू आहे. काल स्वतः मी सुद्धा तहसीलदार साहेबांनी सूचना दिल्यानंतर माहिती घेत होतो, परंतु पाण्याचा प्रवाह वाढत चालला आहे. आज सुद्धा पाणी वाढलेलं आहे. त्यामुळं थोड्या काही शोधमोहिमेत अडचणी येतात. आमचे सहकारी शिरीष मुळे असेल, बाकीचे इतर जे पोहणारे होते त्यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न केला आहे. तहसीलदार साहेब स्वतः प्रत्यक्ष स्थळी येऊन त्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं मी आता त्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांना भेटलो आहे. त्यांना सांगितलं आता ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आपण शोधायचा प्रयत्न करतो, परंतु पाण्याचा प्रवाह सारखा वाढत असल्यामुळं कुठंतरी त्यामध्ये व्यत्यय येतो असं वाटतं आहे. कुटुंबाला आश्वासित केलं आहे. निश्चितच या आज वाट बघूया, उद्या वाटलंच तर अजून बाहेरची काही टीम बोलवायची आवश्यकता वाटल्यास आपण ती सुद्धा बोलू आणि त्या कुटुंबाच्या पाठीशी शासन प्रशासन उभं आहे. कुटुंबियांना असं आश्वासन दिलं होतं की आज नाशिक किंवा नगरवरून टीम येणार होती रेस्क्यूची, परंतु ते अद्यापही आलेली नाही. मी माहिती घेतो, परंतु ज्या काही आता खाजगीसुद्धा लोक होते, कुटुंबांनी सांगितलं, काही लोक तयार झाले होते, परंतु आज त्या कुटुंबाला भीती वाटते की उद्या यांचं काही झालं. जशी मागल्या कालावधीमध्ये सुगावसारख्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळं काही त्याच्या व्यत्यय येतो का ते बघणं गरजेचं आहे. मी सुद्धा आता तहसीलदार साहेब आहेच आहे, कलेक्टर साहेबांशी बोलून याच्यामध्ये काय करता येईल ते बघू.